पान खाऊन रंगलेलं थोबड कोणी पुन्हा रंगवून काढत नाही. एखाद्याच्या तोंडाला दारूचा थोडा जरी वास आला तरी लागली सगळे हे काय असं करून नाके मुरडायला लागतात. का मी म्हणतो दारू पिणाऱ्यांना अशी वागणूक का? आमची तबल्याची संगत करून झाली तर तुमच्या संगतीला येऊ का? या 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 भगीरथ या. अहो घ्या एकच प्याला. नको नको, एकदा घेतली की सुटत नाही म्हणतात. अहो एकदा घेतली की सुटत नाही म्हणजे काय विषात काय? हे घ्या मी नको. बसतो घ्या. हा तुमचा थोडा भरतो माझा जास्त भरतो. बस 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 घ्या असं. हळूहळू प्यावी, सावकाश प्यावी, हळूहळू प्यावी. बरं का वगैरे दारू बद्दल बडबडणाऱ्यांपैकी पुष्कळांना मुळात दारू ही काय चीज आहे हेच माहित नसतं. लोक असं म्हणतात की एकदा घेतली की सुटत नाही. अहो मी म्हणतो असं गृहीतच धरून चाला की एकदा घेतली की सुटणारच नाहीये. पण तेवढ्यानं दारू वाईट कशी ठरते? मला सांगा तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात. 4 दिवस परीक्षा देऊन एकदा पदवी मिळविता की नाही? पण ती एकदा घेतलेली पदवी आयुष्यभरासाठी तुम्हाला चिकटते खरी. काय संबंध? बरोबर. पण म्हणून कोणी पदवी घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको लग्नात एकदा माळ घातली की बायकोचा नवेदा आयुष्यभरासाठी आपल्याला दिलतो. पण म्हणून कोणी बायका करायचं टाकलंय का? म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, दारूच तेवढी वाईट कशी? अहो तरी आमच्या 3 गोष्टींचं एवढं साम्य जमलं म्हणून सर्वांची तुलना कशी होईल? पदवी आणखी बायको यांचे परिणाम असे वाईट होतात का? त्याचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. असे कैक पदवीधर असे हाताला धरून दाखवून देईन मी तुम्हाला. त्यांच्या नावापुढं त्या पदवीचा पोकळ आधार नसता तर आपला मूर्खपणा जगापुढं मांडण्याची त्यांची छाती सुद्धा झाली नसती. अहो दारू बाजाचं भरळणं इतरांना कळत नाही मला मान्य आहे. पण पदवीधराची बाष्कळ बडबड त्याची त्याला सुद्धा कळत नाही. इंग्रजी अंमल या हातभागी देशात आल्या कारणाने ज्या अनेक आपत्ती या देशावर उद्भवल्या त्यात पदवी आणि प्रेम या अग्रगण्य आहे. उदात्त प्रेमाची विटंबनाच मांडली म्हणायची. उदात्त प्रेमाची विटंबना. तुम्ही एक स्ट्रॉंग घ्या. म्हणजे हे उदात्त वगैरे शब्द तुमच्या जिभेवर धुतले जाते. मला सांगा प्रेम हे हास्यास्पद नाही वाटत तुम्हाला? हे राहू द्या. प्रेमाचे परिणाम दारूपेक्षा वाईट कसे होतात ते सांगा बघू. सुंदर स्त्रियांच्या प्रेमापुढे या मदिरेची काय किंमत आहे? प्रेमाचे परिणाम दारूपेक्षाही वाईट आहेत. कसं ते तुम्हाला सांगतो मी. प्रेमात बरं का, प्रेमात राजा सुद्धा अगदी गुलामासारखा होतो की नाही? पण मदिरेमुळे गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेमात माणसाला काही कळे नसे होते, सुसे नसे होते. तिचे काळे ओर केस पाहून मला काही कळे नसे झाले. काय करताय? प्रेमात गळाले वाटतं तुमचे. प्रेमात माणसाला काही सुचे नसे होते पण मदिरेमुळे माणसाची कल्पना शक्ती अनिवार्य वाढते. बरं का?
प्रेम माणसाला भीक मागायला लावते, पण मदिरेमुळे माणसाच्या उदारतेला काही सीमाच राहत नाही. प्रेमात 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 प्रणयिनीच्या लाथा खाव्या लागतात, पण मदिरेच्या जोरावर अख्ख्या जगाला अख्ख्या संसाराला लाथ मारता येते. खरंय, या गोष्टी माझ्या नव्हतं लक्ष झालं. आणखी प्रेमाच्या नादात सापडलं म्हणजे रात्रीच्या रात्री झोपेपासून काढावं लागतात आणि मधीमुळे रात्रीच काय पण दिवस सुद्धा झोपेत जातात. बर, मदरीचा रीती व्यक्तीशी समज सांगतो. मदरीचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो? तुम्हाला काय बोलायचं ते एका कागदावर लिहून देता का? काहीच करत नाही. काय बोलताय म्हणजे काय बोलताय? मदरीचा नीतिमत्तेशी संबंध काय स्वरूपाचा वाटतो तुम्हाला? नीतिमत्तेशी? मदिरा नीतिमत्तेला अत्यंत पोषक आहे. कशी ना तुम्हाला सांगतो बघा. मद्यपी वर का, मद्यपी कधीही कोणाशी खोटं बोलीत नाही. विचारा का, कारण की खोटं रचूनमुळे त्याला सांगताच येत नाही. मद्यपी वर का, मद्यपी कधीही कोणाची कोणाजवळ चहाडी करीत नाही. विचारा का, कारण की काल त्याच्यापाशी कोण काय बोलला हे मुळी त्याला आठवतच नाही. मद्यपी कधीही कोणाचा विश्वासघात करीत नाही. विचारा का, कारण की कोणी त्याच्यावर विश्वासच करीत नाही. काय करताय? आमच्या एका मद्यपानाच्या बैठकीत बरं का, आमच्या एका मद्यपी मित्राला चोरी करायची इच्छा झाली. कसली चोरी? ज्यानं मोठ्या शिटपीनं माझ्या हातातली अशी काढून घेतली आणि त्यानंतर त्यानं ती सांभाळून म्हणून कोणाजवळ ठेवायला दिली असेल? हा चोरीचा माल आहे, कोणाला सांगू नको, तुझ्यापाशी सांभाळून ठेव असं त्याने कोणाच्या कानात सांगितलं? माझ्या. या दोघांनाही समाधान. एकाला चोरी केल्याचं, दुसऱ्याला चोरी सापडल्याचं. ठीक आहे, खूप झाले. घे आता शेंगदाण्यात तू जरा भागीरथ काय काय बोलताय? उलट बोलताय. भागीरथ जरा शेंगदाणा. हे सगळं आता तुमच्या दोन माणसं एकमेकांकडे बघतात. कसे? चोरू सुरू. प्रेमात दोन माणसे एकमेकांशी बोलतात. कसे? चोरू. प्रेम म्हणजे इथून तिथून सारा चोरांचा प्रेमामुळं हल्ली जो प्रीती विवाहाचा प्रघात पडतोय त्याला तुम्ही प्रतिकूलच असाल. पृथ्वीबद्दल मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा, हे बघा, बघतोय. हे बघा, इकडे बघा, इकडे बघा. हे बघा, रंगभूमी आणि प्रेक्षकांच्या मध्ये धगधगती अग्निरेषा असते. इकडे जेव्हा प्रीतिविवाहाचा हा प्रघात नाट्यसृष्टीची मर्यादा ओलांडून सत्यसृष्टीत उतरला ना, तेव्हा त्याचे हे सगळे पोरखेळ निम्म्या दराने सुद्धा बघायच्या लायकीचे नसतात. लोक असं म्हणतात की नाटक हे संसाराचं चित्र आहे. काय म्हणतात लोक? नाटक हे संसाराचं चित्र आहे. चूक आहे. मी म्हणतो उलट आहे. बघितलं, संसार
त्याच्यामुळे कधी वर जाऊ शकतो. मी कधी वर जाऊ शकतो. मी जेव्हा जाईन ना त्यानंतर माझ्या घरातच दारूचा गुत्ता काढा. त्याचं नाव ठेवा तळीराम मोफत मद्यालय. तिकडे विद्यार्थ्यांना अर्ध्या किमतीत दारू द्या. अहो माझी सगळी भिस्त या तरुणांवरच आहे. आणि तुम्ही सुद्धा ऐऱ्या गैऱ्याच्या सांगण्यावर नाही दारू सोडू नका. दारू सोडण्याची शपथ फार काळ टिकत नाही. घ्या घ्या तुम्ही पण दारू घ्या आणि मलाही दारू द्या. माझ्या हेल्थ साठी